होठ तेरे। आम्ही आलोय आता कोकण कड्यावरती। मागच्या वेळेस जेव्हा चालू होतं त्यावेळेस नुसतं धुकं होतं, आम्हाला बघायला भेटला नव्हता। पण यावेळेस आमचं नशीब म्हणावं काय, पण आज आम्हाला कोकण वडात बाहेर भेटतोय। कोकण कड्यावर उभं राहिलं की जणू निसर्गाचं सौंदर्य आपल्याला सायलेंटली बोलतंय। खाली दाट जंगलाचं गूढ आणि हिरव्या पानात लपलेलं शांत तळ आणि कड्यावरचा थंड असा वारा, सगळं काही इतकं जिवंत वाटतं की मन विसरायला तयार होत नाही। प्रत्येक पान हलतं, प्रत्येक झुळझुळ कुजबुजतं आणि पाण्यातील हलक्या लाटा शांततेचं गाणं गात आहेत। इथे येऊन जाणवतं की आयुष्य काही मोठं नाही, फक्त थांबून अनुभव आणि निसर्गाच्या कुशीत मिसळून जाणे इतकं सुंदर आहे बघा। आम्ही कोकण कड्याला तर आलोय, पण या जाळीनं आम्हाला चांगलं दृश्य बघायला भेटत नाहीये आणि धुकं पण इकडे आहे। त्यामुळे आम्ही आता रस्ता पलटला आणि दुसरीकडे चाललोय। भीगे होठ तेरे, अरे याला काय अर्थ आहे? अमोलचं इकडे असं झालंय, गवत नाही तरी शेळ्या हसतायत। म्हणजे बॉडीचा तर पत्ता नाही, पण ऍटिट्यूड मात्र फुल बॉडी बिल्डरचा। कार चालवत असताना गाढ धुकं सगळीकडे पसरलेला दिसतो। समोरचा रस्ता जवळजवळ लुप्त साहित्य झाला आहे। प्रत्येक वळण सावधपणे टाकताना मन थोडं दस्तावलेलं, पण अनुभव अगदी शांततेने भरलेला आहे। आकाश कसा वाटला? धुकं आतापर्यंत कसं आले होते, भरपूर आले, पण आता लय भारी आले बाय। 5 मिनिटात क्लायमेट चेंज झाला। 5 मिनिटात चेंज म्हणजे आमचं नशीब इतकं चांगलं हो की आम्ही आलो तेव्हा काहीच नव्हतं, आम्हाला ऍक्च्युअल व्ह्यू दिसला आणि आम्ही चाललो तेव्हा काहीच दिसत नाहीये, जे लोकांना कधीच दिसत नाहीये। तेव्हा का तरी कॅमेऱ्यात भरपूर कसं वाटलं? सीन दिसत, जसं मागच्या वेळेस आपण बघायला भेटलं नाही त्यावेळेस बघायला भेटलं। आम्ही आलो आहे आता एशिया खंडातील 2nd नंबरच्या सगळ्यात मोठ्या वेली सेट मध्ये बघायला, जसं त्याला म्हणतात भंडारदऱ्याचा रिव्हर्स वॉटरफॉल। मागच्या वेळेस हे बघायला झालं भेटलं नव्हतं आपल्याला बरं का। आपण धुकं असल्यामुळे इथून रिटर्न गेलो आणि पाऊस खूप होता, लय बेकार पाऊस होता मागच्या भूक पण लागली वरतून। यावेळेस व्ह्यू बी चांगला आलेला आहे। हा व्ह्यू पण चांगला आहे यावेळेस, काही विषय नाही, 1 नंबर का होणार आहे। चल भावा, तू फक्त याचं म्हणणं आहे दरी कुठं आहे? आता आपल्याला जायचंय चालत, त्याच्यामुळे याला दरी नाही दिसू लागली। जेव्हा समोर जाईल तेव्हा याला दरी दिसेल, वेली दिसेल, सगळं दिसेल। आता संदन व्हॅली बघा, नाही बाता शेती वगैरे मस्त करेल। पण ह्यो सांगतो तुम्हाला, तुम्ही एवढे वॉटरफॉल पाहिले, पण ह्यो वॉटरफॉल पाहिल्यानंतर 1% मी गॅरंटी देतो तुम्हाला, जसं मी गॅरंटी दिली ती ढाकांनीची, तशी 1% मी गॅरंटी देतो सगळ्यात बेस्ट वॉटरफॉल तुम्हाला हे वाटणार। आपण आता काही काय करू, एक याला भेटू, आम्हाला भेटू, वर येतो नाही तो पाय फेकायचं का आम्हाला फेकायचं तुला? अरे लग्न होऊन तरी कोण खुशी आहे बाबा? खुशी होईल लग्नाचं गेलं खड्ड्यात। माझं आयुष्य जे मला एन्जॉय करायचंय, जे मला ट्रिप्स करायचे आहे। अरे भैया रिव्हर्स वॉटरफॉल आहे, वापस येतो। मी काय म्हणतो ऐक ना, माझ्या इंटरनॅशनल ट्रिप संपल सगळ्या देशाच्या, त्या दिवशी मला नाही का मग मी दिवस येईल का त्याच्यानंतर बघा। सांदन व्हॅलीमध्ये पसरलेली हिरवीगार झुडपांची रांग आणि शांत तळे मनाला अगदी मोहून टाकतात। हवेतील ताजगी आणि कड्यांच्या कुशीत लपलेली शांतता अनुभवताना जणू प्रत्येक श्वास नवा ऊर्जा घेऊन येतो। भंडारदऱ्याच्या रिव्हर्स वॉटरफॉल जणू निसर्गाची जादूच आहे। पाणी वरच्या दिशेने झोपवताना पाहताना विश्वास बसत नाही आणि मन फक्त विस्मयात हरवून जाते मित्रांनो। तेच आता दृश्य बघण्यासाठी आपण समोर जातो आहे बघा, पण मधात रस्त्यात वेगवेगळे गंमती आता घडतात। काय म्हणतात गणेश? भंडारदऱ्यामध्ये आलो ना मनच भरत नाही माझं। तरी तुम्ही काय धिंगाणाचं सोड रे काय वातावरण भाया, कडक एकदम वातावरण, 1 नंबर। डायरेक्ट पाय सटकते बरं का सांभाळून।
भाजी पलटली. अरे ना आवाज आहे ना काढा हिरो. अरे सुमडी It was at this moment that he knew he fucked up. दया बहुत बड़ा गेम हो गया. It was at this moment that he knew he fucked up. प्लॅन सगळा कसं होता आमच्याकडे कॉस्टली आयटम आहे. कसं वाटलं? पाण्यात भिजलो ना पूर्ण थकवा वगैरे मिटलाय. जे बघण्यात आनंद आहे जो अजून उत्साह झालो नाही अजून बघायचं खूप इच्छा होऊ लागली. सकाळपासून भिजत होतं का तुला? वॉटर बॉल मध्ये जायचं तुम्हाला हा. तिथं पोरांनी भिजवलं. काही विषय नाही, एकदम भारी. या सर्व धिंगाण्यानंतर माझ्या मित्रांसाठी मला एक कविता म्हणावीशी वाटते. मित्रांनो, तुमच्या सोबत जीवन सुंदर वाटतं. प्रत्येक दिवस हसण्याने आणि आठवणीने भरून जातात. सुखदुःखाच्या वाटेवर तुमचा हात धरतो. अडचणी सोप्या होतात, मार्ग सोपा दिसतो. हसण्याचे क्षण, गप्पांचे लहानसे तुकडे मिळून जातात आठवणीच्या सोन्यांच्या थुंडके. साथ अशी की वेळ थांबावी वाटेल. मित्रांनो, तुमच्याशिवाय जीवन अपूर्ण वाटेल. मित्रांनो, तुमच्याशिवाय पूर्ण जीवन हे अपूर्ण वाटेल. आकाश काय यार, पाणी तर दिसा ना भाऊ इथं, पण मला तर हा हा ओके ओके तोड तोड. नाही रिवर्स येणार पण पाणी नाही येते ना रिवर्स. विषय हाय इकडे पेक. हा 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 पेक. आणि अशा प्रकारे आमच्या हिरोचा पचका झाला. कारण तिकडे असं वातावरणच नव्हतं की रिव्हर्स वॉटरफॉल हा काम करेल. मित्रांनो, निसर्गाची प्रकृतीच बघायला मिळते. झाडं सुद्धा शेवळ फुलते. विचार करा, विषयच नाही. निसर्ग म्हणजे मी म्हणतो ना मध्ये जो मनमोहक जो बघायचा ठिकाण असतो. खूप वेळा बघा तुम्ही दिसेल तुम्हाला. इथं काही झाडे माहितीये का 200 200 300 300 वर्ष जुनी असणार आहे. साहजिक असू शकतो. आरामशीर डायरेक्ट लगेच. लास्ट टाइम जेव्हा आलो होतो ना आपण हो, त्यावेळेस पावसाचा फ्लो जास्त होता. ह्या वर्षी थोडं मला असं वाटतंय पावसाचा फ्लो इतका होता आपण गाडीतून खाली पण नव्हतो तर इकडे येण्यासाठी. हा हा पण तेव्हा खरी मजा आली असती इकडे बाहेर बघण्याची. कोणी भांडारदारा येऊ नका, पाऊस नाही इकडे सध्या. सध्या पाऊस नाहीये. म्हणजे असं नाही एन्जॉयमेंट नाही, एन्जॉयमेंट खूप आहे. रात्रीचे अंधार, जंगलाचे शांत श्वास, कार हलकी हलकी वळत चालली आहे रूम कडे. दररोजच्या गोंधळापासून दूर, फक्त या क्षणाची गोडी. प्रत्येक झाड, प्रत्येक सावली काहीतरी सांगत आहेत आणि आम्ही फक्त या अंधारात, या प्रवासात हरवलेलो आहे. अशा प्रकारे आमचा पहिला दिवस संपला आणि दुसरा दिवस लवकर तुमच्या सेवेत घेऊन येतो आहे. मित्रांनो, धन्यवाद.